केंद्राची सुधारणा होणार आहे. एका एटीएम केंद्राची सुधारणा करायला खर्च येतो 10,000, म्हणजे एकूण खर्च 200 कोटी. ज्यामुळे एटीएम केंद्र सुधारायची असतील तर त्यासाठी 3 ते 4 आठवडे लागतील. एटीएम मध्ये लोक पैसे काढतात हे करन्सी बंद करताना माहित नव्हतं. एवढी पण गोष्ट माहिती नाही आपल्याला. एवढा मोठा निर्णय घेताना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं. त्याच्यामध्ये आता लक्ष देते किती नोट बसत नाही त्याच्यामध्ये. म्हणून वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या की या देशामध्ये बरेच चलनी नोटांमध्ये फेक नोटांचं प्रमाण केवढं प्रचंड आहे. ज्या पाकिस्तानला छापल्या जातात किंवा इथून छापल्या जातात त्या आपल्या सर्क्युलेशन मध्ये येतात. फेक नोटा, फेक करन्सी रिपोर्ट आहे. आणि आपल्या देशामध्ये साधारणपणे आता खेळता पैसा किती आहे तुम्हाला आकडा कळला असतो. तो आहे साधारणपणे 16 ते 17 लाख कोटी. 16 ते 17 लाख कोटी फेक करन्सी किती माहिती तुम्हाला? 450 ते 500 कोटी. म्हणजे 2 शाहरुख खानची पिक्चर. 450 ते 500 कोटी रुपयांच्या नोटांसाठी तुम्ही 17 लाख कोटी रुपये जे खेळताय देशामध्ये ते बंद केले का? देशासाठी. घरात 2 उंदीर झाले, आपलं घर राहिलं. आता आपल्याकडे कसं पाहिजे ना की ह्याच्या विरोधात बोलणं नाही, ह्याच्याकडे काळा पैसा बाजू बोलत नाही. म्हणजे काय? आता बघा मी बोललो ना गाजरच्या लोकांकडे आता पाणी पण घेते लोक. आता नवीन व्हॉट्सअप सुरू करतील बघा. त्यांचीच माणसं उभी करतील. इथे मोठं कमळ लावून पाणी 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 आता नवीन यंत्रणा सुरू. कशासाठी करताय तुम्ही? इतक्या विश्वासाने देश तुमच्या हातामध्ये दिल्यानंतर हा तयारी नसलेला निर्णय तुम्ही का घेतला? तुम्हाला निर्णय घेण्याबद्दल कोणीच नाही म्हणत नाहीये. उत्तम निर्णय. अजून अभिनंदन नाही करणार. यशस्वी झाला की नक्की अभिनंदन करीन. काळा पैसा तुम्हाला बाहेर काढायचा. काळा पैसा सगळे आहेत ना. तुम्ही जर समजा ही गोष्ट तुम्ही 2000 रुपयाची नोट काढली, तुम्ही परत 1000 रुपयाची नोट काढणार, परत तुम्ही 500 ची नोट काढणार, परत ती मार्केटमध्ये येणार, याचा कॅश करन्सी परत बाहेर येणार. काळा पैसा थांबणार कसा? म्हणजे 10 महिन्यापूर्वीचा समजा तुम्ही 10 महिन्यापूर्वीचा समजा तुम्ही याची कोटीची तयारी सुरू केलेली होती तर नवीन नोटेवरती नवीन गव्हर्नरची सही कशी? उर्जित पटेल. हे उर्जित पटेल हे रिलायन्स मध्ये ऍडवायझर होते, कन्सल्टंट होते. आणि हे उर्जित पटेल नंतर डेप्युटी गव्हर्नर झाले रिझर्व्ह बँकेचे आणि आता गव्हर्नर आहेत. रिलायन्स जिओ फोन काढ. त्या रिलायन्स जिओची तारीख आहे फ्री 30 डिसेंबर. बरोबर आहे? त्याच्यात पैसे लागू होणार. मोदीची तारीख 30 डिसेंबर. आम्ही वय योगा म्हणायचं काय म्हणायचं याची उत्तर सापडत नाही. या गोष्टींची उत्तर सापडत नाही. आणि हा सगळा जर विचित्र प्रकारचा जर बोलणार असेल तर हा देश तुम्ही लिहून घ्या. हा 20, 25, 30 वर्ष मागे गेला म्हणून समजा. आता आपल्याकडे कॅश इकॉनॉमी जी आहे ही कॅश इकॉनॉमी
नाही. किती महिने चालू होते, किती महिने जाहिराती, किती महिने सगळ्या गोष्टीची काय यंत्रणा सगळी चालू होती, ती काय गंमत म्हणून चालू होती. बरं तुम्ही निवडून आला, तुम्ही आज म्हणता 50 दिवस द्या मला, तुमच्याकडे 3 वर्ष होती. या 3 वर्षामध्ये पश्चिम बंगालची निवडणूक झाली, ती काय बँकेचा पैसे काढून झाली का? बिहारची निवडणूक झाली, ती कुठून पैसे काढून झाली? तामिळनाडूची झाली, ती कुठून पैसे काढून झाली? महाराष्ट्राची झाली, कुठून पैसे आले? या सगळ्या काळ्या पैशावरती निवडणुका झाल्या. तरी मोदीजी आमचं म्हणणं आहे, चला सोडून देऊ, बाजूला काढू, सुधारणा म्हणताना दे, चला आमची तयारी. कसं ते समजून सांगा. या देशातल्या नागरिकांना नाही समजत आहे, आता कळत नाही की कुठच्या वाटेने चाललोय, कसे चाललोय, काय चाललोय. सकाळी गोव्यात जाऊन भाषण देताना मला गुंता येतो आणि संध्याकाळी बारामतीमध्ये जाऊन तुम्ही सांगता शरद पवारांचा वोट धरून मी राजकारणात आलो. त्यांचा वोट धरतो अजित पवार म्हणाला, हे त्यांचं वोट धरून आले. आता तुमचा वोट पुढचं, त्यांचा वोट पुढचा, आम्हाला कसं कळलं? आणि निवड योगायोग असं समजायचं असेल आपल्याला, आणि एकच वोट निघाल तर काय करणार या संपूर्ण प्रकरणामध्ये? मी वाटतो की मोहन भागवतांची प्रतिक्रिया आहे, संघाची आरसीची प्रतिक्रिया आहे. काही अनेक संघातल्या लोकांशी बोलून नाराज, भाजपाच्या लोकांशी बोलून नाराज, बोलत कोणीच नाही. कोणीच ह्या गोष्टीवरती विचार बोलायला तयार नाही. याचं कारण काय चाललंय हेच मला कळत नाहीये. रोज वेगळा निर्णय, रोज वेगळा निर्णय. इतका मोठा निर्णय तुम्ही घेताना अशा प्रकारे घेता का निर्णय? आज जिल्हा बँका बंद केल्या. तर गंमत बघा, जिल्हा बँका बंद केल्यावरती त्याचा शेतकऱ्याचा विचार नाही, पण जिल्हा बँक बंद केल्यावरती मोदीजीनं पंतप्रधान काय म्हणतात, तो रिझर्व्ह बँकेचा निर्णय. रिझर्व्ह बँक म्हणते आमचा नाही, तो पंतप्रधानाचा निर्णय. हा गोंधळ सुरू आहे. कोणत्या वातावरणात जगतोय आपण? अनेक लोक शिकलेले, घाबरलेले, समजत नाही काय आहे. काल काल ही परवाची आठवते बाळा, तिथे बाळा अंगावर बसले. ज्या दिवशी निर्णय घेतला त्याच्या दुसऱ्या दिवशी बाळा अंगावर बोललो, म्हटलं बाळा या देशात दंगली घडली. दुसऱ्या दिवशी बोललो. काल सुप्रीम कोर्ट बोलले. काल सुप्रीम कोर्टाने सांगितलं की या देशात दंगली घडतील, ताबडतोब त्यांनी एकाची इलाज शोधा. लोक थांबणार नाही, लोक रस्त्यावरती येतील. काल बरोबर गोदामा पुढायला सुरुवात झाली. संपूर्ण देशाचा असा विचार न करता अशा प्रकारे अचानक तुम्ही निर्णय घेता, तोही पैशाचा. आणि हा निर्णय घेतल्यानंतर तुमचाच एक माणूस खासदार ते जनार्दन रेड्डी 500 कोटीचं लग्न माझ्या बघित बसलेले आहेत. खरं म्हणतं मला माहित नाही, पण त्यातला थोडा डिस्काउंट जरी घेतला आपण तर ती जी मुलगी होती त्या मुलीची साडीची किंमत 17 कोटी रुपये होती. काय लावलं काय होतं?
17 कोटी रुपये साडीची किंमत आपण जरा सोडूया, आपण त्याला आपण त्याच्या डिस्काउंट देऊ, तरी पण काय झालं? काँग्रेसच्या काळात याच माणसाला जेलमध्ये टाकलं होतं भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली. तोच माणूस तुमचा खासदार, तोच माणूस तुम्ही पैसे बंद केल्यानंतर, करन्सी बंद केल्यानंतर या देशात 500 कोटी रुपयाचं लग्न करतो. काय बोलायचं काय? काय समजायचं आम्ही? मला कल्पना नाही हा देश कुठे चाललाय, कुठे जाणार आहे. पण आजची परिस्थिती पाहता हा देश अराजकाकडे जाणार. हे इतक्यात आवडेल असं मला वाटत नाही, दिसत नाही. मी अनेकांशी बोलल्यानंतर मी तुम्हाला हे सांगतोय. पुढचा काळ भीषणाचा आहे. हळूहळू सगळे उद्योग बंद व्हायला लागतील, हळूहळू सगळे रेस्टॉरंट बंद व्हायला लागतील, लोकांचं जाणं कमी होणार, अनेक आलेले परदेश बाहेरच्या सगळ्या गोष्टी या सगळ्या बंद व्हायला लागणार. त्याचा परिणाम होत राहणार. त्याचा परिणाम, शेवटचा परिणाम काय? या देशात असंख्य लोकांच्या नोकऱ्या जाणार. तुम्हाला साधं उदाहरण देतो मी. परवा दिवशी एक व्यक्ती आमच्या नितीन सरदेसाईंना भेटली. त्यांच्या कंपनीमध्ये सेल्स डिपार्टमेंटला त्यांच्याकडे 130 माणसं होती. बरोबर ना? नरेंद्र मोदींनी निर्णय जाहीर केल्यानंतर जवळपास 4थ्या दिवशी त्या माणसाने 130 लोकांमधून 70 माणसं काढून टाकली. नाही सोडून नाही शकत. आणि ह्याचा वेग हळूहळू हा बॉल वाढायला लागला. हा मोठा होणार.